आजची आपली रेसिपी खूप डिफरंट असणार आहे, युनिक असणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे महेश आपल्या रेसिपीजमध्ये प्रत्येक वेळा नाविन्यपूर्ण काहीतरी गोष्ट आणत असतो. तर आजच्या रेसिपीचं नाव काय आहे? चिली मसाला इडली. चिली मसाला इडली. नेहमी इडली आपण खात असतो, सांबार चटणी इडली चालूच असतं. जस थोडं त्याच्या याच्यामध्ये चेंजेस केलेले थोडेसे दाखवतो मी काय करतोय ते. साहित्य पाहून घेऊया. साहित्य पाहून घेऊया. याच्याकरता लागणारं साहित्य आहे इडली, सोया सॉस, चिली पेस्ट, टोमॅटो केचप, मीठ, हिरवी मिरची, बारीक चिरलेलं अद्रक, बारीक चिरलेली लसूण, जिरा, काळी मिरी पावडर, कढीपत्ता, कांदा, ऑइल. कांद्याच्या पातचा हा कांदा हो, आहे. हा कांदा वेगळा आहे. जर तुम्हाला हा जर कांदा इनकेस नाही आढळला वगैरे तर तुम्ही तुमचा नॉर्मल कांदा तुम्ही सुद्धा यूज करू शकता. बरं, असं काही हे नाहीये की त्यानंतर आपला तेल वगैरे. चालू करूया. ओके. रसिको, ही रेसिपी नोट करण्यासाठी तुम्ही कागद आणि पेन आणलाय ना? अहो नाही, अहो मग आणा, पटकन नोट करा. युनिक इनोव्हेटिव्ह ही रेसिपी आहे जो महेश आपल्याला दाखवणार आहे, त्यामुळे पटकन तयारीला लागा. महेश, आपण यानंतर सर्वप्रथम काय करणार आहोत? सर्वात पहिलं आपण फ्राईंग पॅन मध्ये थोडंसं फ्राईंग पॅन मध्ये तेल, यानंतर त्याच्यानंतर आपण आणि आपलं शस्त्र काढलेलं आहे बाहेर म्हणजे चाकू, बाकी काही नाही. बरं, इडली थोडी कापून घ्या. बरं, ही उकडलेली इडली आहे. हो, जशी आपण घरी इडली आपण जशी बनवतो सेम तशीच. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. सेम तशीच इडली. बरं महेश, ही जी इडली आहे ती वाफवलेली आहे. हो, वाफवलेली आहे. आपण जसं आपण घरी करतो नेहमी घरी इडली करतो सेम तशीच. म्हणजे याचाच अर्थ प्रथम आपण इडली तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरची ही प्रोसेस आहे. त्याच्यानंतरची प्रोसेस आहे. बरोबर. सगळ्यात पहिलं जिरं, इडली, बरं, इथे एक प्रश्न मला तुला आणखीन विचारायचा आहे. तो प्रश्न असा आहे की हल्ली जेव्हा आपण बाजारामध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये आपण जेव्हा इडली खातो तेव्हा ती इडली जी उडदाची बनलेली नसते, हो, ती रव्याची बनलेली असते. तर इथे कोणता वापर केला? इकडे मी ही रवा इडलीच वापरलेली आहे. बरं, ही रवा इडली आहे रसिको. इडली उतरावून दे. तोपर्यंत आपण दुसऱ्या पॅनवर आपला मसाला बनवून घेऊ इडलीचा. तेल, लसूण, त्यानंतर अद्रक टाकला, कढीपत्ता, आणि यानंतर थोडंसं शिजल्यावरती थोडं कांदा टाकू आपण त्याच्यामध्ये. इडलीला थोडा कलर द्या, लाईट गोल्डन कलर. परतून घेतलं थोडंसं. तुमचा कांदा हा आपण उभा कापलेला आहे. हो, थोडी मिरची टाकू तिखटपणासाठी.
जास्ती नको, कारण आपल्याला याच्यामध्ये चिली पेस्ट सुद्धा टाकायची आहे. बर हा मग आणि ते जास्त होईल. हो जास्त होईल. तुम्ही नाही टाकलात तरी चालेल. मध्ये जरा याच्यावर तुम्ही लक्ष द्या. हा. छान लगी कलर आलेला आहे. इडली काढून घेऊया प्लेटमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं चिली पेस्ट टाकूया. मिरची ऑलरेडी आपण टाकलेली आली, आहे हो. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण तिखट टाकतोय. हे चिली पेस्ट शंकेश्वरी मिरची आहे. बर हा ही एवढी स्पायसी नसते, पण थोडी काळजी घ्या. जास्ती तिखट कोण खाणारं नसेल वगैरे तर त्याला तिखट लागू शकते. बरोबर. त्याच्यामुळे याची काळजी घ्यावी. त्याच्यामध्ये टोमॅटो केचप म्हणजे तिखटपणा जो ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. महेश, हम्म. छान रंग आलाय याचा. हो छान कलर आला. रेडिश मस्त कलर आलेला आहे. यानंतर आपण काय करायचं? थोडासा स्टॉक टाकूया आपण त्याच्यामध्ये. पाणी वापरा. थोडस पातळ होणं गरजेचं आहे. हो पातळ थोडंसं झालंच पाहिजे. पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया. सोया सॉस मीडियम हवी. मीडियम हवी आहे. आणि तुम्ही जर पाहिजे याच्यामध्ये तर कॉर्नफ्लोअर सुद्धा ऍड करू शकता. बर कॉर्नफ्लोअर सुद्धा ऍड करू शकता. म्हणजे त्याच्याने तुम्हाला क्रिस्पीनेस येईल. क्रिस्पीनेस थिकनेस जो म्हणतो ना आपण पकडण्यासाठी, जसं आपण चिली चिकनसाठी वगैरे पकडण्यासाठी जे ग्रेव्ही पकडण्यासाठी जो आपण वापरतो ते तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. इडली टाकतोय. हा प्रकार अशा करता आहे की भरपूर मला मित्रांनी वगैरे सांगितलं की एकच इडली खाऊन खाऊन मला खूप कंटाळा आला. बर रोज चटणी सांबार इडली काहीतरी मश काहीतरी कर. तर मी बोलो काहीतरी करूया आपण नवीन काहीतरी. तर मी केलंच होतं. तर बोलो इकडे दाखवूया. ओके. स्पायसीनेस असेल याचा फ्लेवर. थोडा स्पायसी थोडा पण स्पायसी असायलाच हवा. स्पायसीच असायलाच हवं काहीतरी. आणि रंग खूप छान आलेला आहे. थोडं त्याच्यानंतर आपण थोडंसं कांद्याचा पात घेऊ. आपल्याला त्याला बारीक स्लाइस करून घ्यावे लागतील. हो तुम्ही कोथिंबीर सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये. बर ही तुझी इडली सोया चिल्ली इडली तयार आहे. आपली सोया चिल्ली इडली तयार आहे. रेडी करूया. ओके. त्याची ग्रेव्ही इतकी आकर्षक आहे महेश, पाहताच क्षणी असं वाटतं की कधी ही रेसिपी ही डिश संपू. आणि मला असं वाटतं की लांबून कळणार देखील नाही की एक्झॅक्टली काय आहे. काय आहे ते. ही आपली सोया चिली इडली तयार आहे. सोया चिली इडली. इडली मधलीच एक वेगळी व्हरायटी जी महेशने आपल्याला दाखवली. तुम्ही पाहिली असेल. खूप सोपी प्रोसेस आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा तुमची ही डिश कशी झाली आहे ती. तर महेश, आपली दुसरी रेसिपी कोणती आहे? आपली दुसरी रेसिपी आहे पनीर थ्रेड. पनीर थ्रेड. थोडंसं- आयुष्यामध्ये धागा खूप महत्वाचा असतो आणि इथे हा धागा पनीराशी संबंधित आहे. बरोबर. त्यामुळे मला वाटतं पनीर थ्रेड या रेसिपीचं नाव आहे. युनिक नाव कसं काय? पनीर थ्रेड म्हणजे आपण जसं एखाद्या बांबूला जसं हे गुंडाळतो ना, दोरी गुंडाळतो आणि बांधतो,
त्या टाईपमध्ये मी एका पनीरला या नूडल्सनी हम्म. व्हेज नूडल्सनी बांधणार आहे. ओ हो क्या बात आहे. तर आता ही रेसिपी कशी करायची पटकन आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया. पनीर, नूडल्स, अद्रक लसूणची पेस्ट, कॉर्नफ्लॉर, मीठ, लाल तिखट, हळद, जिरे पावडर, काळी मिरी पावडर, तेल. रसिको पुन्हा एकदा साहित्य बघा. किती शॉर्ट आहेत, किती मस्त थोडक्यामध्ये आपण आपली रेसिपी झटपट करणार आहोत. झटपट झटपट आणि काहीतरी वेगळं. तर सर्वप्रथम काय करायचं? पनीरला आपण कापून घेऊया असे. पनीरला कापून घ्या. ठीक आहे, असे कापून घेतले. त्याच्यानंतर बोलमध्ये आणि त्यानंतर लाल तिखट, हळद, तिखट टाकलेलं आहे. थोडी जिरेपूड, काळी मिरी पूड, एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं. हो, आणि ह्याच्यामध्येच आपण ऑइल टाकू. बर. आणि यानंतर चवीपुरता मीठ, आणि काय नाही, ह्याच्यामध्ये आपण हे पनीर जे आहेत ना ते थोडे मॅरिनेट करूया. बर. पण हे मोठे स्लाइसेस आहेत. हो, तुम्ही तुमच्या प्रमाणे करू शकता. बरं, हे मोठे स्लाइसेस घेण्याचं कारण काय? तुमची जी डिश जी आहे ना ती प्रेझेंटेबल दिसेल त्यांनी. बर. असं. ओके. म्हणजे हा जो मसाला आहे तो पूर्णपणे व्यवस्थित लागला पाहिजे. हो, व्यवस्थित लागला पाहिजे. ओके. आता नूडल्सला पण तुम्ही थोडं मसाला टाकणार आहे. बर. म्हणजे त्यांना सुद्धा टेस्ट येऊन देत. आयुष्यामध्ये किती ही मोठी गुंतागुंती. नाही, नूडल्स बद्दल बोलतोय मी. हा मसाला पूर्णपणे लागल्यानंतर आपण नंतर काय करणार आहोत महेश? त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे बांबूला आपण जसं बांधणार तसं आपण त्याला बांधणार आहोत. रोलिंग करणार आहोत. समथिंग युनिक. पाहूया काय ते. एक प्लेट घेतो असं नाही. एक वेगळी रेसिपी करण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. म्हणजे जी रेसिपी तुम्ही नेहमी करता किंवा तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेळी तुम्ही काही वेगळं ट्राय करायला पाहिजे. जसं महेश आपल्याला आताची डिश दाखवतोय. थोडं याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर सुद्धा टाका तुम्ही. कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे तुम्हाला थोडीशी बाइंडिंग भेटेल. बरं. आणि इझिली तुम्ही त्याला बांधू शकता. असं फक्त बांधायचं. बरं. जसं आपण बांबूला बांधतो तसं. थोडं रस्टिक लुक द्यायला. ओके. थोडं रस्टिक लुक द्यायचं. हे पाहिल्यानंतर काही लोकांना नक्कीच असं वाटेल की हे नेमकं काय काय कळेल. नेमकं काय कळत नाही. पण मला वाटतं हे जेव्हा तयार होईल तेव्हा त्याची मजा येईल. हो, फ्राय केल्यानंतर थोडं क्रिस्पी, थोडं खरोखर खूप छान रेसिपी आहे. खरोखर ट्राय मारावी.
फ्राय करायचे ते गरम तेलामध्ये. महेश, हम्म, मला सांग, फ्राय करताना हम्म. तुला नेमकं काय आवडतं? म्हणजे कोणता पदार्थ फ्राय करायला तुला जास्त मजा येते? भजी. अगदी महाराष्ट्रीयन माणसाला तुम्ही विचाराल किंवा अगदीच दुसऱ्याच प्रांतातील माणसांना तुम्ही विचाराल की फ्राय करताना काय आवडतं, तर मॅक्झिमम लोक तुम्हाला हे सांगतील भजी. नाही, भजी खरोखर मला खूप आवडते लहानपणापासून. आणि स्पेशली जेव्हा माझ्या घरात भजी बनते तेव्हा मला खूप जास्ती आवडते. क्या बात आहे. बरं, आता आपण यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हो. असेच आपल्याला अजून राहिलेले जे आहेत. संदीप, हा हा, अशा प्रकारे आपलं जे थ्रेड्स, पनीर थ्रेड्स. पनीर थ्रेड्स तयार आहे. ओहो, पाहिल्यानंतर तुम्हाला थोडस दिसत असेल पिवळासर रंग आणि त्याचबरोबर सॉफ्ट आणि क्रिस्पी असेल, कारण ऑफकोर्स आपण त्याला फ्राय केलेलं आहे, बरोबर. आणि हे सर्व करत असताना आपण यासोबत काय करायचं? प्लेटिंग. ओके. आहा, क्या बात है. लेमन कापून घेऊया आपण गार्निश म्हणून. लिंबाचे काप याचा वापर करणार आहोत आपण. पनीर थ्रेड रेडी. रेडी. क्या बात है. रसिको, आपण पाहिलं की महेशनी आपल्याला किती सोप्या पद्धतीने ही रेसिपी करून दाखवली, पनीर थ्रेड. जर तुम्ही पाहाल तर रेसिपी अगदी सोपी आहे. पनीर आणि त्याचबरोबर नूडल्सचा वापर केलेला आहे. आपण याला फ्राय केलेला आहे आणि सजावटीसाठी आपण वरून नूडल्स, कांद्याची पात आणि लिंबूचा वापर केलेला आहे. महेश, थँक्यू सो मच फॉर दिस वंडरफुल रेसिपी. थँक्यू सो मच. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला नक्की आम्हाला लिहून कळवत जा आणि ईट हेल्दी, बी हेल्दी. जीवन